नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती मोठं असतं हे शब्दात सांगणं कठीण आहे. आई स्वतःच्या इच्छा, सुख आणि आराम बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आयुष्यभर कष्ट करत असते. मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी ती अनेक दुःख मनात दडवून ठेवते. आजची कथा आहे अशाच एका आईची, आईच्या त्यागाच्या हृदयस्पर्शी कथा. या कथेत आपल्याला आईचं निस्वार्थ प्रेम, तिचा त्याग, मुलांच्या भविष्यासाठी केलेला संघर्ष आणि शेवटी मुलाला झालेली आईच्या प्रेमाची खरी जाणीव पाहायला मिळेल. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आईच्या प्रेमाची किंमत जाणून घेण्यासाठी आहे. चला तर मग शांत मनाने ही हृदयस्पर्शी कथा ऐकू आणि कथा आवडली तर सुमित्रा बोधवानी चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा नक्की भाग व्हा. एका छोट्याशा गावात सावित्री नावाची एक साधी, प्रेमळ आणि कष्टाळू आई राहत होती. तिचा नवरा काही वर्षापूर्वीच वारला होता. तिच्या आयुष्यात उरले होते ते फक्त तिचे 2 मुलांचे चेहरे, मोठा मुलगा अमोल आणि लहान मुलगी गौरी. पती गेल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी सावित्रीच्या खांद्यावर आली होती. स्वतःच्या दुःखाला मनात दडवून ती रोज सकाळी लवकर उठायची आणि मुलांसाठी कष्ट करायची. तिच्या मनात एकच इच्छा होती, माझ्या मुलांनी शिकून मोठं व्हावं आणि आयुष्यात सुखी व्हावं. सावित्री गावातील काही घरांमध्ये काम करायची आणि मोकळ्या वेळेत शिवणकाम करायची. दिवसभर काम करून थकलेली असली तरी मुलांसमोर कधीच ती थकवा दाखवत नसे. अमोल अभ्यासात खूप हुशार होता, तर गौरीला चित्र काढण्याची खूप आवड होती. मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करताना सावित्री स्वतःच्या गरजा मात्र नेहमी बाजूला ठेवायची. एखाद्या दिवशी भाजी कमी पडली तर ती मुलांच्या ताटात भाजी वाढायची आणि स्वतः म्हणायची, मला आज भूक नाही रे, तुम्ही खा. एकदा अमोलच्या शाळेत फी भरण्याची तारीख जवळ आली. घरात मात्र पैसे नव्हते. अमोलने आईला हळूच विचारले, आई, माझी फी भरता येईल ना? सावित्रीने चेहऱ्यावर हसू आणत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, तुझी आई आहे ना. त्या रात्री मात्र सावित्री बराच वेळ जागी होती. तिने घरातील जुन्या पेटीत ठेवलेल्या वस्तू पाहिल्या. तिच्याकडे असलेली एकमेव सोन्याची छोटी अंगठी तिने हातात घेतली. ती तिच्या नवऱ्याची शेवटची आठवण होती. काही क्षण तिच्या डोळ्यात पाणी आले, पण मुलाच्या शिक्षणासाठी तिने ती अंगठी विकण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सावित्रीने अंगठी विकली आणि अमोलची फी भरली. अमोलला मात्र आईने काय केले हे माहीत नव्हते. तो आनंदाने घरी आला आणि म्हणाला, आई, माझी फी भरली, आता मी मन लावून अभ्यास करणार. सावित्रीने त्याला जवळ घेतले आणि डोळ्यातील अश्रू लपवत म्हणाली, तू फक्त मनापासून अभ्यास कर, तुझं यशच माझ्यासाठी सर्वात मोठं धन आहे. अमोलने आईच्या चेहऱ्याकडे पाहिले, मग तिच्या मनात दडलेले दुःख त्याला जाणवले नाही. काही दिवसांनी गौरीच्या शाळेत चित्रकला स्पर्धा होती. तिला रंगांचा नवीन संच हवा होता. घरची परिस्थिती पाहून ती आईकडे काही मागायला तयार नव्हती. पण सावित्रीने मुलीच्या चेहऱ्यावरची इच्छा ओळखली. तिने स्वतःसाठी नवीन साडी घेण्याचे ठरवलेले पैसे बाजूला काढले आणि गौरीसाठी रंगाचा सुंदर संच आणला. गौरी आनंदाने आईच्या गळ्यात पडली. सावित्री हसली आणि म्हणाली, माझी साडी नंतर घेता येईल ग, पण तुझ्या डोळ्यातलं स्वप्न आज पूर्ण झालं हे महत्त्वाचं आहे. रात्री मुलं झोपल्यानंतर सावित्री देवासमोर बसली. तिने हात जोडून शांतपणे प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलांच्या वाट्याला माझ्यासारखे दुःख कधीच येऊ देऊ नकोस. त्यांना चांगलं आयुष्य दे. त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला बळ दे. माझ्याकडे काही नसलं तरी चालेल, पण माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हिरावून घेऊ नकोस. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधान होते, कारण आईसाठी स्वतःचा त्याग मोठा नसतो. मुलांचे सुखच तिच्यासाठी सर्वात मोठे स्वप्न असते. सावित्रीचे दिवस असेच कष्टात जात होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती काम करायची, घरात घर सांभाळायची आणि मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यायची. तिच्या हातांना सतत कामाची सवय झाली होती, पण मनात मात्र मुलांच्या भविष्याची चिंता असायची. अमोल आता मोठ्या वर्गात गेला होता आणि त्याला शहरात जाऊन पुढे शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. एके दिवशी त्याने आईला सांगितले, आई, मला पुढे खूप शिकायचं आहे. मला मोठं होऊन चांगली नोकरी करायची आहे. सावित्रीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसत म्हणाली, तू फक्त मेहनत कर बाळा, तुझ्या स्वप्नांच्या वाटेत तुझी आई कधीच अडथळा होणार नाही. अमोलच्या पुढील शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी फी, पुस्तके आणि राहण्याचा खर्च होता. ही रक्कम ऐकून सावित्री काही क्षण शांत झाली. घरात एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. पण मुलांच्या डोळ्यातले स्वप्न पाहून तिने स्वतःला सावरले. दुसऱ्या दिवसापासून तिने आणखीन 2 घरचे काम स्वीकारले. सकाळी लवकर उठून घरची कामे उरकून ती कामाला जायची आणि रात्री उशिरा घरी परतायची.
शरीर थकत होते, पण मुलांच्या भविष्यासाठी तिच्या मनात एकच वेगळी शक्ती होती. एक दिवस अमोलने आईला विचारले, आई तू एवढे काम का करतेस? आधीपेक्षा तू खूप थकलेली दिसतेस. सावित्रीने हसत उत्तर दिले, अरे मला काही होत नाही. आईला कामाची सवय असते. अमोल म्हणाला, माझ्यासाठी एवढं कष्ट करू नकोस. तेव्हा सावित्री त्याला म्हणाली, माझ्यासाठी तुझं शिक्षण म्हणजेच माझं कष्ट नाहीत रे, ते माझं स्वप्न आहे. अमोल काहीच बोलला नाही. त्याने आईच्या हाताकडे पाहिलं. कामामुळे तिचे हात खरखरीत झाले होते. त्या क्षणी त्याच्या मनात पहिल्यांदाच विचार आला की आई आपल्यासाठी किती काही सहन करत आहे. काही दिवसांनी अमोलला शहरात जाण्याची वेळ आली. बस स्थानकावर सावित्री त्याला सोडायला आली. तिच्या हातात एक छोटी पिशवी होती. त्यात काही घरचे पदार्थ, 2 जोड कपडे आणि तिचे स्वतःच्या हाताने शिवलेले छोटासा रुमाल होता. बस निघण्याआधी तिने अमोलला जवळ घेतले आणि म्हणाली, बाळा कितीही मोठा झालास तरी माणुसकी कधी सोडू नकोस. पैशासाठी चांगला स्वभाव मोठा असतो आणि यशापेक्षा माणसांचा आशीर्वाद मोठा असतो. अमोलने आईच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला. बस निघाली आणि सावित्री बराच वेळ त्या बसकडे पाहत उभी राहिली. अमोल शहरात गेल्यानंतर घर आणखीन शांत झाले. गौरी शाळेत गेल्यावर सावित्री एकटीच घरी राहायची. अमोलचा फोन आला की तिचा चेहरा आनंदाने उजळून अमोलचे शिक्षण आता चांगले सुरू झाले होते. त्याला शहरातील नवनवीन वातावरणाची सवय झाली होती. अभ्यासासोबत त्याला नवीन मित्र मिळाले आणि त्यांचे जग हळूहळू बदलू लागले. सुरुवातीला रोज आईला फोन करायचा, तिची विचारपूस करायचा, पण नंतर अभ्यास, मित्र आणि इतर गोष्टींमध्ये तो व्यस्त होऊ लागला. सावित्री मात्र रोज संध्याकाळी त्याच्या फोनची वाट पाहायची. फोन आला की नाही की ती स्वतः फोन करायची, पण अमोल कधी घाईत बोलायचा तर कधी नंतर बोलतो आई असे म्हणून ठेवून द्यायचा. एकदा सावित्रीने अमोलला फोन करून विचारले, बाळा जेवला का? अमोल थोड्या त्रासलेल्या आवाजात म्हणाला, आई मी आता लहान नाही, सारखी माझी काळजी करू नकोस. हे ऐकून सावित्री काही क्षण शांत झाली. तिला वाईट वाटले, पण तिने मनावर घेतले नाही. ती हळू आवाजात म्हणाली, हो बाळा, मला माहीत आहे तू मोठा झालास, पण आईचं मन कधी मोठं होत नाही. अमोलला तिच्या शब्दांचा अर्थ त्यावेळी समजला नाही. फोन ठेवल्यानंतर सावित्रीने डोळे पुसले आणि नेहमीप्रमाणे घरच्या कामाला लागली. दरम्यान गौरीचे शिक्षणही सुरू होते. ती आईच्या कष्टांकडे बारकाईने पाहत होती. एक दिवस तिने आईला विचारले, आई तू स्वतःसाठी काहीच का घेत नाहीस? सावित्री हसून म्हणाली, माझ्यासाठी तुम्ही दोघं आहात ना. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की मला सगळं मिळाल्यासारखं वाटतं. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला मिठी मारली आणि मनाशी ठरवले की एक दिवस आईला इतकं सुख देईन की तिला आपल्या कष्टाची आठवणही राहणार नाही. काही महिने अमोलला शहरात चांगली नोकरी मिळाली. त्याचा पहिला पगार हातात आला तेव्हा त्याने खूप आनंद झाला. त्याने आईला फोन करून सांगितले, आई मला नोकरी मिळाली. सावित्रीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने देवासमोर दिवा लावला आणि मुलांसाठी मनापासून प्रार्थना केली. अमोल म्हणाला, आई आता तुला कष्ट करण्याची गरज नाही, मी पैसे पाठवतो. सावित्रीने हसत उत्तर दिले, मला पैशाची नाही रे बाळा, तुझ्या प्रेमाची गरज आहे. पण नोकरीच्या व्यापात अमोल आणखीन व्यस्त झाला. शहरातील जीवन, काम आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे त्याला गावातील साधे जीवन महाग पडल्यासारखे वाटू लागले. सावित्री कधी फोन करायची तेव्हा तो अनेकदा म्हणायचा, आई आता मी कामात आहे, नंतर बोलतो. सावित्री प्रत्येक वेळी ठीक आहे बाळा असे म्हणायची. फोन ठेवल्यानंतर ती काही क्षण शांत बसायची, पण दुसऱ्या क्षणी स्वतःला समजवायची, माझा मुलगा कामात आहे, त्याला त्रास नको द्यायला. एक दिवस सावित्रीने घरातील जुनी पेटी उघडली. त्यात अमोलच्या लहानपणीचे फोटो, त्याची पहिली वही आणि काही जुन्या आठवणी होत्या. त्या वस्तू हातात घेताना तिच्या चेहऱ्यावर हसू आले. तिने आठवले, अमोल लहान असताना आजारी पडला की ती रात्रभर त्याच्याजवळ बसायची. त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी तिने स्वतःच्या गरजा सोडल्या. त्याच्या स्वप्नासाठी तिने कितीतरी कष्ट केले. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ओठांवर एकच प्रार्थना होती, देवा माझ्या मुलगा सुखी ठेव. माझी आठवण त्याला कधी झाली नाही तरी चालेल. अमोलला नोकरी लागून काही वर्ष झाली होती आणि त्याचे शहरातील आयुष्य व्यवस्थित सुरू झाले होते. त्याची प्रगती पाहून सावित्रीला मनापासून आनंद होत होता. मात्र अमोलचे फोन कमी होत गेले होते. पूर्वी आठवड्यातून अनेकदा फोन करणारा मुलगा आता महिन्यातून एखाद्याच वेळी
फोन करायचा. सावित्रीला त्याची खूप आठवण यायची, पण ती कधीच त्याच्यावर रागवली नाही. ती स्वतःशीच म्हणायची, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या आहेत. आईच्या मनाला कितीही वाईट वाटले तरी मुलाला दोष देण्यापेक्षा ती त्याच्यासाठी प्रार्थना करायची. एक दिवस सावित्रीची तब्येत थोडी बिघडली. गौरीने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. गौरीने अमोलला फोन करून सांगितले, दादा, आईची तब्येत ठीक नाही, तू एकदा घरी ये ना. अमोल त्यावेळी कामाच्या महत्त्वाच्या जबाबदारीत अडकला होता. त्याने उत्तर दिले, गौरी, मला आता येणं कठीण आहे. डॉक्टरांनी औषधे दिली आहेत ना, तू तिची काळजी घे. गौरी काहीच बोलली नाही. तिने फोन ठेवला आणि आईकडे पाहिले. सावित्रीने तिच्या चेहऱ्यावरचे दुःख ओळखले आणि म्हणाली, त्याला दोष देऊ नकोस ग, त्याचं काम महत्त्वाचं आहे. त्या रात्री गौरी आईजवळ बसली होती. सावित्रीने हळू आवाजात विचारले, अमोलने काही बोललं का? गौरी म्हणाली, नाही आई, तो कामात अडकला आहे. सावित्रीने हलकेसे हसून सांगितले, मला माहीत आहे, पण त्याला सांगू नकोस की माझी तब्येत खराब आहे, त्याला काळजी वाटेल. गौरीच्या डोळ्यात पाणी आले. तिला जाणवत होते की आई स्वतः त्रास सहन करत असूनही मुलाची चिंता करत आहे. तिने आईच्या हातात हात घेतला आणि मनात ठरवले की आईला कधीही एकटेपणा जाणवू देणार नाही. काही दिवसांनी अमोलचा फोन आला. त्याने सहज विचारले, आई कशी आहेस? सावित्रीने आनंदाने उत्तर दिले, मी अगदी ठीक आहे बाळा. प्रत्यक्षात ती अजून पूर्णपणे बरी झालेली नव्हती, पण मुलाला काळजी वाटू नये म्हणून तिने आपल्या त्रासाचा उल्लेखही केला नाही. अमोल म्हणाला, आई, पुढच्या महिन्यात वेळ मिळाला तर येतो. सावित्रीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती म्हणाली, हो बाळा, तू आलास की घराला घरपण येतं. फोन ठेवल्यानंतर ती बराच वेळ दाराकडे पाहत बसली. महिना संपला, पण अमोल आला नाही. त्याच्या कामामुळे त्याचा येण्याचा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला गेला. सावित्रीने मात्र मुलासाठी काही खास पदार्थ करून ठेवले होते. गौरीने ते पाहून विचारले, आई, तो आला नाही तर हे का तू बनवलंस? सावित्री हसली आणि म्हणाली, आईला मुलगा कधी येईल हे माहीत नसतं, पण त्याच्यासाठी स्वयंपाक करण्याची इच्छा मात्र रोज असते. गौरीने आईला मिठी मारली. त्या मिठीत आईची शांतता, वेदना आणि मुलीचे प्रेम दोन्ही सामावलेले होते. त्या रात्री अमोलला अचानक आईची खूप आठवण आली. त्याने जुन्या फोनमध्ये आईचे काही फोटो पाहिले. त्याला आठवले, शाळेत जाताना आई त्याचा डबा तयार करून द्यायची. परीक्षेच्या आधी त्याला धीर द्यायची. स्वतः गरजा बाजूला ठेवून त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमवायची. त्याच्या मनात एक विचार आला, आईने माझ्यासाठी आयुष्यभर वेळ दिला, पण मी तिला तिच्यासाठी किती वेळ दिला? पहिल्यांदाच त्याला स्वतःची चूक जाणवू लागली. त्याने लगेच आईला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण त्या क्षणी त्याला एक अनपेक्षित बातमी समजणार होती, जी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. अमोलने आईला फोन केला, पण फोन लागला नाही. त्याने पुन्हा फोन केला, तरी उत्तर मिळाले नाही. त्याच्या मनात अचानक काळजी निर्माण झाली. त्याने गौरीला फोन केला. गौरीने फोन उचलला, पण तिच्या आवाजात शांतता होती. अमोलनेही घाईघाईत विचारले, गौरी, आई कुठे आहे? तिचा फोन का लागत नाही? काही क्षण गौरी काहीच बोलली नाही, पण तिने शांतपणे सांगितले, दादा आईला आज पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेले आहे. तिची तब्येत काही दिवसापासून ठीक नाही. हे ऐकून अमोलला धक्का बसला. त्याने लगेच विचारले, मला आधी का सांगितलं नाहीस? गौरी म्हणाली, आईने सांगितलं होतं की तुला त्रास देऊ नको. अमोल काही क्षण शांत बसला. त्याच्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. कित्येक वेळा तिने त्याला फोन केला होता, पण त्याने नंतर बोलतो म्हणून फोन ठेवला होता. कित्येक वेळा ती त्याची वाट पाहत बसली होती, पण तो आपल्या कामात व्यस्त होता. त्याला आठवले की त्यांच्या शिक्षणासाठी आईने स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या होत्या. त्याला शहरात पाठवण्यासाठी तिने दिवस-रात्र कष्ट केले होते. त्याला कधीच पैशाची किंवा स्वतःच्या अडचणीची जाणीव होऊ दिली नव्हती. अमोलच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्याने स्वतःशीच म्हटले, जिच्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य उभं राहिलं, तिच्यासाठी मी वेळच देऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी अमोलने कामातून सुट्टी घेतली आणि गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांनी तो घाईघाईने आपल्या गावच्या रस्त्यावरून घरी जात होता. घराजवळ पोहोचल्यावर त्याला लहानपणीच्या अनेक आठवणी आठवल्या. अंगणात त्याची आई वाट पाहत बसायची. तो शाळेतून आला की त्याच्यासाठी पाणी ठेवायची, त्याला आवडणारा पदार्थ बनवायची. घरच्या दाराशी पोहोचल्यावर त्याने पाय थांबले. आत जाण्यापूर्वी त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला मनातून फक्त एकच इच्छा होती, आईला एकदा जवळ घेऊन मनापासून मला माफ कर म्हणायचे.
घरात गेल्यावर त्याने आईला पाहिले. सावित्री पलंगावर शांतपणे बसली होती. मुलाला अचानक समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. ती म्हणाली, "अरे बाळा, तू आलास." अमोल तिच्याजवळ बसला आणि तिच्या हातात हात घेतला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, "आई, मला माफ कर. तू मला किती वेळा फोन केला, किती वेळा माझी वाट पाहिली, पण मी तुला वेळ दिला नाही." सावित्रीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "असं का बोलतोस? आई आपल्या मुलावर कधी राग धरते का?" तिच्या त्या एका वाक्याने अमोलचे मन भरून आले. गौरी बाजूला उभी होती. तिने अमोलला आईच्या जुन्या पेटीतील काही वस्तू दाखवल्या. त्यात अमोलची शाळेची पहिली वही, त्याचे जुने फोटो, आणखीन एक कागद होता. अमोलने तो कागद हातात घेतला. त्यावर त्याच्या शिक्षणाच्या खर्चाची वर्षानुवर्षाची नोंद होती. त्याला कळले ही आईने किती काटकसरीने घर चालवून त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो आईसमोर खाली बसला आणि म्हणाला, "आई, तू माझ्यासाठी इतकं केलंस आणि मी तुझ्यासाठी काय केलं?" सावित्रीने त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, "तू चांगला माणूस झालास, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं देणं आहे." त्या रात्री अमोल आईजवळच बसला होता. त्याने तिच्यासोबत जुन्या आठवणी काढल्या, तिच्या आवडीच्या गोष्टी ऐकल्या आणि खूप दिवसांनी आईच्या हातचे जेवण केले. सावित्रीच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून त्याला जाणवले की आईला मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. तिला फक्त मुलाचा वेळ, प्रेम आणि 2 शब्द आपुलकीची हवी असते. अमोलने मनाशी ठरवले की आता आयुष्यात कितीही मोठा झाला तरी आईला कधीही एकटे वाटू देणार नाही. पण पुढच्या सकाळी सावित्रीने अमोलला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळणार होती. सकाळी अमोल आईजवळ बसला होता. सावित्रीने त्याचा हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, "बाळा, आयुष्यात कितीही मोठं यश मिळवलंस तरी आपल्या माणसांना कधीही विसरू नकोस. पैसा, पद आणि प्रसिद्धी सगळं मिळवता येतं, पण गेलेला वेळ परत मिळत नाही." अमोल शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. त्याला जाणवत होतं की आई त्याला फक्त सल्ला देत नव्हती, तर त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा अनुभव सांगत होती. त्याने आईला वचन दिले, "आई, आता तुझ्यासाठी माझ्यासाठी वेळ काही कमी पडणार नाही." त्या दिवसापासून अमोलने आपल्या आयुष्यात बदल केला. तो आईला नियमित फोन करू लागला, तिची विचारपूस करू लागला आणि शक्य तितका वेळ तिच्यासोबत घालवू लागला. त्याने गौरीलाही तिच्या शिक्षणासाठी मदत केली. घरात पुन्हा हसू आणि आनंद भरू लागला. सावित्रीला आपल्या मुलामध्ये झालेला बदल पाहून खूप समाधान वाटत होते. ती नेहमी म्हणायची, "माझ्या मुलाने माझ्यासाठी काही मोठं करावं असं मला कधीच वाटलं नाही. त्यांनी फक्त एकमेकांची साथ द्यावी, एवढंच माझी इच्छा आहे." काही महिन्यांनी अमोलने आईसाठी एक छोटंसं सुंदर घर दुरुस्त करून घेतलं. अंगणात त्याने आईला आवडणारी फुलांची झाडं लावली. घरात शिरताना सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, "बाळा, माझ्यासाठी एवढं का केलंस?" अमोलने हसून म्हणाला, "आई, तू माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलंस, त्याच्या बदल्यात हे काहीच नाही." सावित्रीने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनापासून आशीर्वाद दिला. त्या संध्याकाळी अमोलने आईची जुनी पेटी पुन्हा उघडली. त्यात त्याला एक जुनी अंगठी दिसली. त्याने आश्चर्याने विचारले, "आई, ही अंगठी कुठून आली?" सावित्री काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, "तुझ्या वडिलांची आठवण म्हणून ती ठेवली होती." अमोलला अचानक जुन्या दिवसांची आठवण झाली. त्याच्या शिक्षणासाठी आईने आपली वस्तू विकली होती, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या आणि कधीच त्याला काही जाणू दिले नव्हते. त्याने आईचा हात धरला आणि म्हणाला, "आई, तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच फेडू शकणार नाही." सावित्री हसली आणि म्हणाली, "आईच्या प्रेमाची किंमत फेडायची नसती, ते पुढे जपायचे असते." काही वर्षांनी अमोल आपल्या क्षेत्रात चांगला स्थिर झाला. गौरीचेही शिक्षण पूर्ण झाले आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. दोन्ही मुलं आपल्या आयुष्यात पुढे जाताना पाहून सावित्रीला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. एका दिवशी अमोलने आईला विचारले, "आई, तुझ्या सगळ्यात मोठं स्वप्न काय होतं?" सावित्री हसली आणि म्हणाली, "तुम्ही दोघांनी चांगली माणसं व्हावं, एकमेकांची साथ द्यावी आणि कुणाच्याही दुःखात उपयोगी पडावं." एवढंच. अमोलच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याला जाणवलं की आईने आयुष्यभर स्वतःसाठी काहीच मागितलंच नव्हतं. त्या दिवशी अमोलने आईच्या पायाशी बसून तिचा आशीर्वाद घेतला. त्याने मनात ठरवले की आईने त्याच्यासाठी केलेली त्यागाची आठवण तो आयुष्यभर जपेल. आई म्हणजेच केवळ एक नातं नाही, आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, त्याग, माया आणि आयुष्यभर सावलीसारखी साथ देणारी शक्ती आहे. आई आपल्या मुलांसाठी कितीही कष्ट सहन करते, पण बदलत्या तिला संपत्ती नको असते. तिला हवी असते फक्त मुलाची प्रेमाची हाक आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद. म्हणून आई जवळ असेल तर तिची किंमत ओळखा, तिच्याशी 2 प्रेमाने
चे शब्द बोला आणि तिच्यासाठी थोडा वेळ द्या. नक्की काढा. कारण जगात अनेक नाती मिळतात, पण आईसारखी निस्वार्थ प्रेम पुन्हा पुन्हा मिळत नाही. तर मंडळी, ही होती आईच्या त्यागाची हृदयस्पर्शी कथा. या कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. आईच्या प्रेमाची किंमत पैशाने कधीच मोजता येत नाही. आई आपल्या मुलासाठी आयुष्यभर त्याग करते, पण तिची अपेक्षा फार मोठी नसते. तिला हवी असते ती फक्त मुलांची प्रेमाची हाक, 2 आपुलकीचे शब्द आणि थोडासा वेळ. आई आपल्या आयुष्यात असेपर्यंत तिच्या प्रेमाची जाणीव ठेवूया, तिच्या कष्टाने समजून घेऊया, तिच्याशी प्रेमाने बोलूया आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणण्याचा प्रयत्न करूया. कारण आईची सावली डोक्यावर असणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती आहे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आणि तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि सुमित्रा बोधवानी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा सुंदर, भावनिक आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया. तोपर्यंत आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.